हॅलो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला जी गोष्ट दाखवणार आहे ती प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी आलीच असेल, पण त्याचा वापर करून तुम्ही फ्रीजसाठी छानपैकी एक स्टोरेज बॉक्स किंवा फ्रीजसाठी एक छान ऑर्गनायझर म्हणून त्याचा वापर करू शकता आणि तो तुम्हाला डेफिनेटली आवडेल याची मला खात्री आहे। सो हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात आधी मी ते सगळा कढीपत्ता व्यवस्थित काढून घेतलाय, तो क्लीन करून घेतलाय आणि तो वाळत ठेवलाय। त्यानंतर इथे जे अद्रक आहे ते ऑलरेडी मी धुवून ठेवले असतं, पण आता त्याचं वरचं थोडंसं कवर काढून त्याचे असे छोटे छोटे मी तुकडे करून ठेवते, जेणेकरून हे जे तुकडे आहेत ते आपल्याला चहासाठी वगैरे पटकन थोडासा वापरता येतो। आणि कढीपत्ता जरी तुमच्या बागेमध्ये लावलेला असेल तरी फ्रेश कढीपत्ता जाऊन लगेच भाजीमध्ये टाकणं इतकं कोणालाच पॉसिबल होत नाही। त्यासाठी आमच्या पण घराच्या समोरच कढीपत्त्याचं झाड आहे, पण 8 दिवसाचा कढीपत्ता मी आणून छानपैकी धुवून तो वाळवून ठेवते अशा पद्धतीने। तर इथे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला एका टायमाला लागत असतात, म्हणजे भाजी करायची झाली, वरण करायचं झालं तर या सगळ्या गोष्टी आपल्याला लागत असतात। आणि जर या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही वेगवेगळे डबे करून ठेवलेत तर 4-4, 5-5 डबे हँडल करा। त्यानंतर त्या डब्यांसाठी आपल्याला जागासुद्धा खूप जास्त लागते आणि हे सगळं 4-4, 5-5 डब्यांमध्ये हँडल करण्यापेक्षा तुम्ही छानपैकी एकाच स्टोरेज बॉक्समध्ये किंवा ऑर्गनायझरमध्ये ठेवलं तर तुम्हाला ते काढायलासुद्धा इझी जातं, जागासुद्धा आपली फ्रीजमधली वाचते आणि दिसायला सुद्धा चांगलं दिसतं। तर या सगळ्या गोष्टी कशा नीट आणि क्लीन करायच्या किंवा जास्त दिवसासाठी कशा टिकवून ठेवायच्या हे ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। पण ह्या सगळ्या वस्तू ठेवण्यासाठी आपल्याला 0 रुपयामध्ये छान ऑर्गनायझर मिळणार आहे आणि तो प्रत्येकाच्या घरी कधी ना कधी आलाच असेल, तर त्याचा वापर करूनच आज आपण फ्रीजसाठी छान स्टोरेज बॉक्स करणार आहोत, तो तुम्हाला दाखवते। तर काही महिन्यांपूर्वी माझ्या एका फ्रेंडनी घरी येताना काही स्वीट्स ती घेऊन आली होती। आता प्रत्येक गृहिणीला माहिती आहे, आपल्याकडून साधी प्लास्टिकची पिशवी जरी वाया गेली तरी आपल्याला दुःख होतं, तर डबे काय वाया जातील। तर बाकीचे डबे जसे नीट क्लीन आणि ड्राय करून ठेवले त्याच पद्धतीने यातलं स्वीट संपल्यानंतर सुद्धा हा डबा आणि ह्यातलं हे जे प्लास्टिक आहे जे ऑर्गनायझरसारखं दिसतंय ते सुद्धा मी नीट क्लीन करून ड्राय करून ठेवलं। विचार केला कशासाठी तरी वापर आपण नक्कीच याचा करू। सो 15-20 दिवसानंतर मला एक आयडिया आली की आपण फ्रीजमध्ये 4-4, 5-5 डबे ठेवतो, म्हणजे एकामध्ये कढीपत्ता झाला, मिरची झाली, अद्रक झालं, टोमॅटो झाले, लसूण झाला। तर अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्याच्यासाठी आपल्याला फ्रीजमध्ये टिफिन ठेवावे लागतात आणि ते टिफिन ठेवल्यानंतर खूप स्पेससुद्धा जातो फ्रीजमधला आणि दरवेळी ते 4-4 डबे काढा आणि परत 4-4 डबे ठेवा, मग तो कधी पडतो असं सगळा गोंधळ होतो। तर अशा पद्धतीने हे जे स्वीटचा जो डबा आहे त्याचा मी एक फ्रीजमध्ये छान स्टोरेज बॉक्स किंवा ऑर्गनायझर म्हणून वापर केला। आता मिरच्या कशा क्लीन करायच्या किंवा जास्त वेळासाठी कशा ठेवायच्या 15-20 दिवसांसाठी, किंवा अद्रक कसं नीट क्लीन करून ठेवायचं खूप दिवसांसाठी, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेल्या आहेत। तर 6-7 दिवसासाठी जेवढं काय सामान मला लागतं तेवढं ह्या ऑर्गनायझरमध्ये छान व्यवस्थित राहतं आणि आपला जो फ्रीजमधला स्पेस आहे तो सुद्धा कमी होतो आणि वन टाईममध्ये आपण हा ऑर्गनायझर घेऊन भाजी, वरण, बाकीच्या सगळ्या गोष्टी करू शकतो आणि एकच डबा आपल्याला ठेवायला लागतो। त्यामुळे ते खूप दिसायलासुद्धा छान दिसतं, वेल ऑर्गनाइज दिसतं आणि 6-7 दिवसासाठी जेवढ्या काही गोष्टी लागतात तेवढ्या मी ह्याच्यामध्ये छानपैकी ठेवून दिलं। एकामध्ये मिरची ठेवली, एकामध्ये अद्रकचे तुकडे ठेवले, एकामध्ये लसूण ठेवला, म्हणजे आपल्याला सकाळी गडबड असली, भाजी चपाती करायची झाली, त्याचबरोबर चहासुद्धा करायचा असेल तर हे एकच आपल्याला जो टिफिनचा बॉक्स आहे ते काढून आपल्या 2-3 गोष्टी सगळ्या होतात आणि त्या झाल्यानंतर एकच डबा आपल्याला फ्रीजमध्ये ठेवता येतो। म्हणजे सकाळी कधी कधी भाजी चपाती करायची असते, चहासुद्धा करायचा असतो, मग त्यासाठी परत जा अद्रक वेगळं घ्या, त्यापेक्षा ह्यातला अद्रकचा एक तुकडा घ्यायचा आणि तो ठेचून किंवा किसून तुम्ही टाकू शकता। म्हणजे आपलं काम थोडंसं व्यवस्थित होतं, आपला गडबड गोंधळ जो होतो ना सकाळी करताना जेवण तो सुद्धा कमी होतो, आपला ओटा जो आहे जो खूप भरतो कामं करताना तो सुद्धा भरत नाही। 4-5 डबे ठेवा, मग पुन्हा ते फ्रीजमध्ये ठेवा, सगळा गोंधळ आणि गडबड जर तुम्हाला अवॉइड करायची असेल ना तसं वेल ऑर्गनाइज राहिलेलं कधीही छान। आणि ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात आणि आपल्याला ते क्लिक नाही होत की आपण याचा असा वापर करू शकतो। त्यामुळे जर तुमच्याकडे असे बॉक्स आलेले असतील स्वीट्सचे किंवा आता सण वगैरे आले की डेफिनेटली असे बॉक्स येतातच, तर ते फेकून न देता तुम्ही त्याचा वापर असा नीट करू शकता।
शकता। जर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडे असे स्वीटचे बॉक्स नसतील तरीसुद्धा तुम्हाला हे फ्रीजमध्ये जे स्टोरेज बॉक्स किंवा ऑर्गनायझर हे अगदी स्वस्तात मिळतात, ते सुद्धा तुम्ही घेऊन व्यवस्थित असं स्टोअर करून ठेवू शकता। मेन आपला मोटिव्ह हेच आहे की हे व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं, जेणेकरून आपली कामं थोडीशी इझी जातात। मी त्याच्या खाली टिश्यू पेपर ठेवण्या सगळ्या गोष्टी ठेवल्या, म्हणजे त्या जास्त वेळासाठी व्यवस्थित राहतात। आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, या सगळ्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवताना ह्याचं जे झाकण आहे हे व्यवस्थित पॅक करायचं आणि हे एअरटाईट होतं, त्याच्यामुळे तर प्रश्नच येत नाही। कारण आपण जर नॉर्मली अशा सगळ्या ओपन जर गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्या तर फ्रीजमध्ये खूप वास येतो। सो असं छान स्वीटचं बॉक्स तुमच्याकडे आलं असेल तर तुम्ही व्यवस्थित हे स्टोअर करून ठेवा। ते दिसताना सुद्धा सुंदर दिसतंय, वेल ऑर्गनाइज दिसतंय, आपली कामंसुद्धा इझी होतात त्याच्यामुळे। आणि जे सकाळी जेवण करताना नाश्ता करताना गडबड गोंधळ होते, खूप ओटावरती पसार होतो, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळे अवॉइड होऊ शकतात। सो तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय।